नमस्कार, अपूर्वाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चिकन टिक्का कसा बनवायचा ते पाहू, पण त्याआधी अपूर्वाच रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा। चिकन मॅरिनेशनसाठी एका बाउलमध्ये अर्धी वाटी दही घेऊ। दोन चमचे भाजलेले बेसन, चवीनुसार मीठ, एक चमचा आलं लसूण पेस्ट, एक चमचा धने पूड, एक चमचा जिरे पूड, काळी मिरी, एक चमचा लाल तिखट, एक चमचा चिकन मसाला, एक चमचा कसुरी मेथी, अर्धा लिंबाचा रस। हे सर्व छान मिक्स करायचं। लाल कलर घालायचा, ऑप्शनल आहे, पण चिकन टिक्का दिसायला छान दिसतो त्यामुळे घातले। दोन चमचे तेल गरम केलेलं, सर्व मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर एक चौकोनी चिरलेली शिमला मिरच, एक चौकोनी चिरलेला कांदा आणि चिकनचे पीस स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे सर्व मिक्स करून 1 तास मॅरिनेशनसाठी ठेवायचं। चिकन टिक्का साठीचे मिंट डीप म्हणजेच पुदिना चटणी बनवू। त्यासाठी अर्धी वाटी पुदिना, अर्धी वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी दही, अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ, एक हिरवी मिरची, 4 लसूण पाकळी, आलं, लिंबाचा रस, आणि बर्फ घालून मिक्सर मधून बारीक करून घेऊ। अशा पद्धतीने मिंट डीप तयार आहे। चिकन टिक्का मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं 1 तासासाठी 1 तास झाल्यानंतर सर्व मिक्स करून घेऊ। अशा स्टिक बाजारात मिळतात, ही स्टिक घेऊन अशा प्रमाणे शिमला मिरच, चिकन, कांदा लावून घ्यायचं। चिकन टिक्का भाजण्यासाठी पॅन गरम करून तेल लावून स्टिक ठेवायच्या।
वरून तेल सोडून बारीक गॅसवर सर्व साईडने छान भाजून घ्यायचं. 20 मिनिटं लागतात भाजण्यासाठी. फुल गॅस करून भाजायचं नाही, नाहीतर सर्व करपतं. त्यामुळं बारीक गॅस करूनच भाजून घ्यायचं. हे पहा, मस्त भाजलेलं आहे. आता पॅन साईडला ठेवून गॅस फुल्ल करून अशा प्रमाणे तेल सोडून मस्त तंदूर सारखं भाजून घेऊ. असं गॅसवरती भाजल्याने खूप छान स्मोकी वास येतो आणि टेस्टही खूप छान लागते. तयार आहे चिकन टिक्का. नक्की बनवून पहा. थँक्स फॉर वॉचिंग अपूर्वाज रेसिपी चॅनल. प्लीज सबस्क्राईब.